ही डाळ मी भाजते ना, तर ही आहे हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ. तर ही अगदी चांगली खरपूस अशी भाजून घेतली आहे, कारण ही मला लाडवासाठी पाहिजे. म्हणूनच हातातली दाखवली की बाबा भाजायची आहे, त्याचा कलर कसा. आणि ही भाजलेली मस्तपैकी भाजून घेतलं म्हणजे लाडवासाठी जास्त मग वेळ भाजत बसावं लागत नाही. मग अशी छानपैकी भाजून घेतली आहे. आणि आता ही आहे ना ती चकलीसाठीची भाजणी ती पण करून घेते. आणि भाजत कारण वेळ लागतो भाजायला, मग त्यावेळेत मी वेलची भाजून घेतलेली आणि त्याची पूडही मिक्सरवर करून घेतली. आणि हे तांदूळ आहेत ना, हे पण चकलीसाठीचे आहेत. बाकीचं साहित्य सांगते की मूग डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ, फुटाणा डाळ पण घेतलेली, ती नंतर पुढे दिसेल तुम्हाला भाजताना. साबुदाणे, गहू, धणे, जिरे. यातलं तांदूळ आणि ज्या डाळी होती ना, फक्त फुटाणा डाळ सोडून गहू, साबुदाणा एवढे सोडून ना बाकी सगळं नीट करून धुवून वाळवून घेतलं आणि मग भाजायला घेतलेलं. चकलीची भाजणी करून घेतलेली. तर हे आता इथं गहू भाजून पण घेते. डाळ आणि तांदूळ जरा जास्त होते त्यामुळे मोठं पातेलं घेतलेलं. इतर वेळेला कढईतच भाजते, तर म्हटलं एकाच ह्याच्यात होतं म्हणून ते मी पातेलंच घेतलेलं. आणि थोडंसं आहे म्हणून छोट्या पातेल्यात म्हटलं घेऊया. तर जिरे न भाजता घातलेले आहेत. आता हे गरम असतानाच जिरे त्यात मिक्स करायचे. धणे तेवढे जरासे हलकेसे असे भाजून घेतलेत. भाजणी व्यवस्थित केली ना की चकलीचा कलर किंवा चकलीचा स्वाद एकदम छान होतो. अशी भाजणी, चकलीची जी भाजणी आहे त्यासाठीची भाजणी तयार झाली. आता ही संध्याकाळची म्हणजे रात्रीची मी भाजून घेतलेली. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता हा आहे दुसरा दिवस. तर बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवर. बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा महिना जवळजवळ होऊन गेला. दसऱ्याची साफसफाई दाखवली, त्यानंतर मी व्हिडिओ म्हणजे केलेले पण एडिट केले नाहीत किंवा टाकलेच नाहीत. आणि हे जे व्हिडिओ आजपासून टाकते ते दिवाळीचे आहेत, हेही टाकणं शक्य झालं नाही. तर आता निवांत बघा, आता दिवाळी वगैरे झाली, आपली धावपळ जी होती गृहिणींची सगळ्यांचीच तर ती थांबली असेल. आता निवांतपैकी बघा फराळ मी कोणता केला. तर हा व्हिडिओ आहे ना तो भाजणी केला ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली ती मी करंजीपासून चालू केली. तर सकाळी उठल्यावर आंघोळ झाली ना त्याच्या आधी करंजी पीठ मळण्याची तयारी केली. म्हणजे जे काही फराळाचं आहे ना ते आधी असं आंघोळ झाल्यावर करून घेतलं की बरं पडतं, ते बाजूला ठेवून मग बाकीचं आवरायचं घरातलं. तर सुरुवातीला दाखवलं मी तुम्हाला 2 पिशव्या. तर आपण यादी जेव्हा देतो ना फराळाची, जे काय आपल्याला करायचं असेल, तर आता मला अर्धा किलोची किंवा 1 किलोची 1.5 किलोची जेवढी करंजी करायची तर तेवढं मैदा वेगळा सेपरेट बांधायला सांगायचा, शंकरपाळीचा सेपरेट सांगायचा, किंवा इतर कशाला आपल्याला जास्तीचा लागणार असेल तर तो त्या प्रमाणात सांगायचा. म्हणजे मोजत बसायला नको, ज्यामुळे तो आपल्याला वेळही वाचतो आणि मोजत बसायला नको. समजा 1.5-2 किलो एकदम आणलं तर त्यातलं मला समजा अर्धा किलोचं करायचं आहे, तर मग अर्धा किलो मोजत बसायला पाहिजे. त्यापेक्षा मला अर्धा किलोची जर करंजी करायची तर अर्धा किलो सेपरेट सांगायचं, त्यांना अर्धा किलोचं मला सेपरेट पॅकिंग द्या, तर पाव किलोचं सेपरेट पॅकिंग द्या, किंवा 1 किलोचं सेपरेट द्या, म्हणजे त्याप्रमाणे घ्यायचं. तर मी यावेळेला फराळ काही जास्त करणार नव्हते, तर अर्धा किलोचीच करंजी करायची आहे. तर तो मैदा चाळून घेतला बघा. 2 पिशव्या दाखवल्या, त्यातल्या 1 पिशवीतला अर्धा किलो होतं ना तो चाळून घेतला. कडकडीत असं तेल गरम केलं, तूप घालते काही वेळेला तेल घालते, तर तेल घालून घेतलं आणि पाण्याने मळून घेतलं. जास्त घट्टही मळलेलं नाही आणि जास्त सैलही मळलेलं नाही, मध्यम असं म्हणून ठेवले. रवा मात्र मी यामध्ये घातलेला आहे, फक्त मैद्याची ह्यावेळेला केलेल्या. काही वेळेला रवा घालून नाही करते, आता यावेळेला नाही घातलेला. तर आता पुढची तयारी चालली आहे ना, तर ते शंकरपाळीचं पीठ, शंकरपाळी अगदी जराशी करणार आहे, म्हणजे पाव किलोच्या आसपासच केलेली आहे. आता मी जेव्हा पीठ घेईन ना तेव्हा लक्षात येईलच. म्हणजे त्यामुळेच म्हटलं की आपण सांगताना जसं सांगायचं अर्धा किलोचं पॅकिंग द्या किंवा 1 किलोचं पॅकिंग द्या, ज्याप्रमाणे आपली ठरलेली असेल. आधी आपण ठरवतो की बाबा मला एवढ्याचं करायचं आहे. तर इथे काय केलं सांगते मी. पूर्वी ना जेवढी साखर घ्यायची तेवढंच पाणी घ्यायचे आणि तेवढंच तूप घ्यायचे आणि त्यामध्ये बसलेला एवढा ना मैदा मळत होते. तर आता तसं करत नाही आहे. तर मैदा बघा पाव किलोच्या आसपास घेतलेला आहे आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतली आणि थोडंसं पाणी कधी गरम करत ठेवलं गॅसवर आणि त्यामध्ये थोडी अशी साखर करत टाकली आहे. पिठी साखर जी होती ती, आणि ती विरघळत अशी गेली. म्हणजे त्यामुळे काय होतं, पाकही होत नाही. काय बघा पाक होतो, आपण जर ठेवलं ना तसं तर पाक होतं. ही आयडिया मला छान वाटली. आणि त्याच फुलपात्रामध्ये, ज्या फुलपात्राने मी पिठी साखर घेतली त्याच फुलपात्रामध्ये रवा भिजत घातलेला होता. आता पीठ घेताना पाहिलंच असेल तर जसं निम्म पीठ मी त्यातलं अर्धा किलोची पॅकिंग सांगितलेलं, कारण पाव किलोची आसपास करायची होती. निम्म पीठ त्यातलं घेतलं. आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं कोणत्या क्रमाने काय करायचं. आणि करंजीचं पीठ आपण जेव्हा मळून घेतो ना तेव्हाच शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं, जे भिजतंही चांगलं. हा एवढा रवा भिजत ठेवलेला, ती सोडा वगैरे मी काही वापरलेलं नाही. तर ते पाणी म्हटलं थोडंसं असं थंड करून घ्यावं, मग त्यामुळे पाणी मी इथे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मैदा जो घेतलेला आहे ना
तर तो पाव किलोच्या आसपास घेतला आणि कडक असं तेल केलेलं आहे, एकदम गरम असं मोहन आपण जे घालतो ते. तर तूप नाही घातलेलं मी, तेलच घातलं यावेळेला. तर तेल घालून ते चमच्याने मिक्स करून घेते, कारण गरम आहे बरंच. म्हणजे नेहमी कसं होतं, आदल्या दिवशी ठरवलेलं असतं ना, दुसऱ्या दिवशी करंजी आणि शंकरपाळी करायची आहे. तर आंघोळ झाल्यावर पहिला आधी रवा भिजत घालते, पण आज काय झालं, विसरले रवा भिजत घालायचा. तर मी नंतर घातलेला, तुम्हाला दाखवला तो रवा भिजत घातलेला. तर त्याला 15-20 मिनटं तरी किंवा अर्धा तास भिजावा लागतो, म्हणजे छान भिजतो तो. आता नंतर पिठात भिजेल. तर इथं मी काय केलेलं, पण साखरेचं पाणी करेपर्यंत आणि पुन्हा ते पाणी थंडही करून घ्यायला हवं. तर तोपर्यंत म्हटलं रवा छानपैकी भिजेल, मग त्यामुळे तेव्हा तोपर्यंत भिजला पण तो रवा. तर ते तेल मिक्स करून घेतल्याबरोबर लगेच मी रवा त्यात मिक्स केला, हाताने सगळीकडे चोळून घेतला. जे आपण पाणी केलं आहे ना साखरेचं, तर ते पाणी आणि बरोबर अगदी व्यवस्थित झाली, गोडीलाही व्यवस्थित झाली आणि पाणी तेवढंच पुरलं. आणि मला लाटताना पीठ वगैरे लावायची काही गरज लागलेली नाही आणि ते सोड्याचं वगैरे काही वापर केलेला नाही, पण अगदी सुंदर झालेली शंकरपाळी. आता इथे एक हेतू माझाही असं होतं की माझं जर प्रमाण बरोबर असलं ना, की मी बरोबर अगदी तसं सांगून ठेवते. कारण काय होते सांगते तुम्हाला, की आपण पुढच्या वेळेला जेव्हा करतो, कारण हे पदार्थ नेहमी अगदी रोजचे काय हातात किंवा महिन्यातून 2 महिन्यातून होत नाहीत. एक झाले तर 6 महिन्यातून आपण करतो किंवा एक तर वर्षातून करतो. पूर्वी शंकरपाळी व्हायची, पण आता मुलं मोठी जशी होतात तशी शंकरपाळी जास्त खाण्यात येत नाही. तर हे प्रमाण सांगून ठेवलं की मलाही नंतर उपयोगी पडेल, त्यामुळे अगदी करेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे इथे. की आणि सोडा घातले ना की घशाला बघा खाताना असं हे झाल्यासारखं होतं किंवा विरघळते काही वेळेला, म्हणजे तेलातच विरघळते असं होतं. आता 2 पातेली दिसत असतील, तर ह्या दिवाळीच्या गडबडीतच सिलेंडर जे होतं ना गॅस गिझरचं ते संपलं, त्यामुळे पाणी तापवून असं आंघोळ करायची आहे. त्यामुळे मुलं आता उठलेले आणि मी लवकर उठलेली, दिवाळीची तयारी त्यामुळे लवकर उठलेले. ते सगळं ती उठेपर्यंत हे सगळं मळून वगैरे झालेलं होतं आणि आता नाश्त्याची तयारी चालली आहे. पाणी एका बाजूला तापत ठेवलं आणि एका बाजूला नाश्त्याची पण तयारी चालली आहे. आणि गॅस सिलेंडर नेमका अगदी घाईच्या वेळेला म्हणजे संपतो. खूप वेळेला असं होतं की ज्या वेळेला घाई असेल ना त्याच वेळेला नेमकं संपतो असं होतं. पाणी तापेल ना तसं एकेकाला देऊन घेतलं पाणी आणि म्हटलं नाश्ता करून घ्यावा. तर नाश्त्याला आज कालचा जो भात होता ना शिळा, तो कारण जास्त राहिला भात. काही वेळेला मुलं कसं करतात, चपाती भात तसाच राहतो, खातो म्हणतात मग खात नाहीत. भात शिल्लक बराचसा होता म्हणून म्हटलं भातच फोडणी टाकावा. कारण जेवणाचा प्लॅन मी कालच ठरवलेला होता की असं आपण करूया, कारण आज करंजी वगैरे आहे, वेळ जास्त लागतो. कारण म्हटलं असा प्लॅन तो मी ठरवलेला होता आधीच. आणि पुन्हा भात राहणार, म्हटलं हा भात खाऊन टाकूया. आणि असं मग फोडणी टाकला की आवडीनं खातात, सगळीच आवडीनं खातात. मग तर एकाला पाणी देऊन पुन्हा आणि दुसऱ्याला पाणी ठेवलं. तिकडे दिसत असतील पातेली आणि परात वगैरे तिकडे दिसत असेल, तर परात वगैरे लागलंच घासून टाकली, कारण नंतर लागणार करंजीच्या वेळेला. कारण पिठं जी मळून ठेवली होती ती पातेल्यांमध्ये काढून ठेवलेली होती. नाश्ता झाल्यावर लगेच चहा ठेवला, म्हणजे नाश्ता चहा एकदम होतं. तर ते झालं खाऊन वगैरे, नाश्ता खाऊन झाला, चहा वगैरे सगळ्यांनी घेतला. प्रणवने पूजा करून घेतली आणि मी आता काय करते तर मिसळ करते. बहुतेक वेळेला करंजी वगैरे असेल ना तर त्यावेळेला मिसळ करते. कारण मग मिसळ केली कसं होतं, बाकीचं म्हणजे भाजी भात आमटी चपाती सगळं आपण करण्यापेक्षा एकच ही मिसळ केली ना की मग आपल्याला भरपूर वेळ मिळतो. अशा वेळेला काय करते, आदल्याच दिवशी फरसाण वगैरे आणून ठेवायचा, मटकीची जी असते ना ती भिजत वगैरे घालून ठेवायची. ब्रेड जेवढा मग ताजा आज आणून घ्यायचा, म्हणजे ज्या दिवशी खायचं असेल ना त्याच दिवशी आणून घ्यायचा. म्हणजे मग आवडतं आपलं, पण मिसळ करायला वेळ लागत नाही. एकदा मसाला तयार झाला की चटकन तयार होते. उकळत ठेवलं की आपण दुसरं आणि एखादं काम करून घेऊ शकतो. कारण कपडे वगैरे ते वाळत घालायची, बरीचशी बाकीची पण कामं असतातच. तर आपण कोणतंही काम काढू देत, म्हणजे साफसफाईचं असू देत किंवा घरातलं इतर कुठलंही, म्हणजे आता फराळाचं असेल, काही जादाचं काम असेल तरी बाकीची नेहमीची जी कामं असतात ती करावीच लागतात. तर म्हणजे कपडे वगैरे किंवा पूजा करणे म्हणा, कचरा फरशी, कारण फरशी वगैरे कचरा तर हे अगदी या दिवसात तर अगदी स्वच्छ केलेलं लागतं, कारण फराळ करायचं असतो, कुठे काय सांडतं वगैरे. त्यामुळे कचरा फरशी ते आता हर्षदा करते, त्यामुळे ते काय माझ्याकडे नाही आहे. तर अशी मिसळ तयार करून घेतली आणि मिसळ काय आम्ही लगेच खाल्ली नाही, कारण भात वगैरे खाल्लेला होता आणि मध्येच फटाक्यांचे आवाज येत असतील. तर आज तुळशीचं लग्न ना, ते फटाक्यांचे आवाज येतात, सगळीकडे तुळशीची लग्न चालू आहेत. तशी दिवाळी म्हटलं तर देव दिवाळीपर्यंत आहे म्हणायची. तर म्हणूनच म्हटलं वेळाने असेल तरी आपली यूट्यूब फॅमिली समजून घेईल. आणि तर हे व्हिडिओ आधीच यायला हवे होते, पण मला टाकता आले नाहीत, तर त्याबद्दल सॉरी. आता करंज्या करायला बसलो आहे. तर गोळे करताना किंवा पारी लाटताना वगैरे काय दाखवलेलं नाही आहे. करंज्या तयार करते, ते चिरते तेच दाखवते. करंज्या करायला बसण्यापूर्वीच थोड्या वेळापूर्वी सिलेंडर आला. तर अशा घाईच्या ह्याच्यात मग सिलेंडर नसलं की खूप हे होतं. तर आज मिसळ वगैरे केली, पण आता 1-2-4 दिवस पुन्हा फराळाचं असलं की रोजचं काय उठून दुसरं काय करता येत नाही. जेवण वगैरे आपलं जेवायलाच लागतं, जेवण बाकीच्यांना करावंच लागतं असं होतं ना.
तर करंज्या इथे पेपरवरच भरून पेपरवरच म्हणजे त्या पेपरवर ठेवायचं नसतात, पण हे आवरतं चटचट चटचट असं ना आवरतं पेपरवर ठेवलं की, म्हणजे पाटावरही जितक्या लवकर फास्ट आटवत नाही तितकं पेपरवर पटपट आटपतं. थोड्या थोड्या जशा होतील ना तशा तळून घेतल्या मी. कारण काय होतं काही वेळेला मी असं ठेवून बघितलेलं आहे, तर ठेवलं ना तर ती जी वरचं पान असतं ते एकदम असं सुकल्यासारखं होतं. जरी फॅन लावा नाही लावा तरीसुद्धा सुकल्यासारखं होतं. तसे थोडे थोडे झाले ना की मी लगेच तळायला घेत होते. आणि जर ते पान सुकलं तर त्याला काय होतं चीर पडते, म्हणजे जे सारण असतं ते सगळं तेलात हे होतं. आणि 2 प्रकारच्या सारणाच्या केलेल्या आहेत. अर्ध्या किलोच्याच केलेल्या होत्या, पण थोड्याशा खोबऱ्याच्या केल्या आणि थोड्याशा आपल्या चणा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं जे पीठ असतं ना त्याच्या पण केलेल्या. अर्ध्या किलोतच दोन्ही पण केलेलं होतं. आणि पुन्हा त्याचं पीठ उरलं तर त्यातही थोडासा एक दुसरा पदार्थ केला आहे, तर तोही पुढं जाऊन शेअर केलेला आहे. आणि फराळ करताना मी नेहमी हॉलमध्ये घेते गॅस, कारण होतं कसं गरम होत होतं आणि संध्याकाळचे पाऊस यायचा असं होत होतं. लाईट वगैरे गेली ना तर इथे उजेड भरपूर येतो, मग लाईट जरी गेली तरी. करंज्यांचं जे सारण होतं ते 2 प्रकारचं होतं. तर आधी काय केलं, खोबऱ्याच्या ज्या होत्या ना त्या करून घेतल्या आणि त्या तळल्या पहिल्या, आणि त्यानंतर मग हरभरा डाळीच्या पिठाच्या ज्या होत्या त्या करून घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही मिसळ खाल्ली, कारण भूक लागली त्या तोपर्यंत करंज्या होईपर्यंत. आणि मग नंतर ह्या शंकरपाळ्या केल्या. तर शंकरपाळ्या काही जास्त नव्हते, तळायला वेळ लागतो फक्त, शंकरपाळ्या करायला वेळ लागत नाही, लाटायला तळायलाच वेळ लागतो. तर आत्ता दाखवलं तुम्हाला, तर त्याप्रमाणे मी शंकरपाळ्या तशा कलरवर काढलेल्या तळून मस्तपैकी. आणि असं शंकरपाळीचं असं पान लाटून मला हर्षदा देत होती, लाटून ती करत होती आणि मी तळून घेत होते. तर असा सुंदर असा कलर आला बघा. जास्त पण करपवलेलं नव्हतं आणि जास्त पण अगदी कच्च्या ठेवलेलं, आणि सुंदर झाली शंकरपाळी, पण जराशी केलेली, कारण खात नाहीत मुलं असं होतं. आणि हे आता करते ते चिरोटे. तर पीठ बरंचसं राहिलेलं होतं. आता म्हटलं त्याचं काय करावं, तर म्हटलं त्याचं बरंचसं म्हणजे अगदी काय जास्त नाही, पण म्हटलं राहिलेलं होतं तर ते काय करायचं, पुऱ्या करूया का म्हणताना नको म्हटली हर्षदा आणि प्रणव, नको आता. तर म्हणून मग म्हटलं चिरोटे करूया त्याचे. तर पानं 3 छोटे छोटे 3 गोळे करून घेतले, त्याची 3 पानं अशी पातळ अशी लाटली आणि त्याला साटा लावून घेतला आणि त्याचे असे चिरोटे बनवले. तर ते चिरोटे छोटे छोटे असे लाटून दिले हर्षदाने मला. चिरोटे मग पाकातलेही करतात किंवा बिनपाकाचे, म्हणजे साखर नुसती वरून गरम गरम असतो ना जेव्हा चिरोटा आपण तेलातून करतो तेव्हा साखर टाकायची त्यावर, तेही चालतं, किंवा पाकातलेही करता येतात. याला मी पाकातले केलेले होते. तर पाक केलेलं दाखवलं नाही, शेअर केलं नाही, पण म्हटलं चिरोटे आपण जसे केले ते आपण शेअर करावेत. आणि त्याच्यात आपण तूप लावलेलं असतं ना साट्यामध्ये, तर हे तुपाचं नंतर इतकं त्या कढईमध्ये जमा झालेलं असतं, अरे बापरे. आज 2 प्रकारच्या करंज्या आणि शंकरपाळ्या आणि चिरोटे अशी झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी कोणते कोणते पदार्थ केले तर हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.